मार नाही तर लपण्याची रम्मी मग शॉटला धार केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्याव नंदरा केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्याव नंदरा मार नाही तर लपण्याची रम्मी मग शॉटला धार केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्याव नंदरा केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्याव नंदरा। तुम्ही जो आता प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे। कॅपकडे ते ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचे ते फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला रेशोचं ऑप्शन मिळून जाईल खाली, त्यावरती क्लिक करून 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन हा फोटो सेट करायचा स्क्रीन बरोबर। त्याच्यानंतर इथून बॅक करायचं आणि ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करून आपला जो बीट मॉड्यू आहे इथून ॲड करायचा आहे। बीट मॉड्यू ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू, ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे अशा प्रकारे। तिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे इथपर्यंत नेऊया। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या एन्जुट यायचं आहे, ह्या फोटोवरती क्लिक करायचं। फोटोवरती क्लिक केल्यानंतर अशा थोडं स्क्रोल केल्यानंतर येथे तुम्हाला काय होईल, एक बीट आहे ती 2 होऊन जाईल, तर आपली ते बीट अशा वेळेस चेंज होत आहे। तर ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन येते स्प्लिटचं मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होऊन जाईल, तर ह्याच फोटोवरती क्लिक करून इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे, इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे। फोटो इथून कट केल्यानंतर आता आपल्याला करायचं सिम्पली हा जो बीट मॉड्यू आहे त्यावरती क्लिक करायचं। खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून आपलं पहिलं PNG ॲड करायचं। हे PNG ॲड केल्यानंतर हा जो आपला आहे ना सिम्पली तिसरा फोटो जिथून संपतो आणि चौथा फोटो जिथून चालू होते ते त्याच्या अशा प्रकारे आणि पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNG ॲड करायचं आहे। हे PNGची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। नेल्यानंतर हे PNG अशा झूम करायचं म्हणजे स्क्रीन बरोबर, ठीक आहे। त्याच्यानंतर इथून परफेक्ट बसून जाईल। तर मी काय करतो आता इथून सर्व फोटो बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतो, आता सांगितले तशा प्रकारे तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉस इथून ॲड करून घेतल्यानंतर इथे आपल्या सिम्पली हे जे ट्रान्झिशन आहे पहिले त्यावरती क्लिक करून द्यायचं। ट्रेनिंगमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल लिमिट ट्रॅकचा, इथून स्लाइड करायचा आहे। खालची लेंथ असं संपूर्ण कमी करून इथून मग अप्लाय टोल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबर त्यावरती क्लिक करू इंच ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर एक तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेटिंग पॅनल्स, इथून स्लाइड करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली आउटमधला व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो इफेक्ट आहे तो स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो राहील त्या फोटो आपल्या सिम्पली कंबोमधला डायनामिक सेक 2चा जो इफेक्ट असेल इथून स्लाइड करून द्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे तो स्लाइड करून द्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना कंबोमधलाच डिस्टोर अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट आहे तो स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला वेव सेक जो इफेक्ट आहे तो स्लाइड करून द्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच डायनामिक कॉम्प्रेसाइड हा जो इफेक्ट आहे तो स्लाइड करून द्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला इनमधलाच 3 व्हिपचा इफेक्ट मिळून जाईल, तो इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला इनमधलाच क्रॉस सेक नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या एन्जुट यायचं आहे। पहिल्या एन्जुट आल्यानंतर तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून येतो तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचे तो स्लाइड करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं। ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हे जे आपले पहिले 3 फोटो आहे त्या 3 फोटोला ठेवायचे अशा प्रकारे। त्याच्यानंतर ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून स्पीड इथे ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला जिथून चौथा फोटो चालू होते ते द्यायचा आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा अशा सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जी बॅगची लेंथ असेल चौथ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे।
त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन येते, त्यावरती क्लिक करायचं आहे 3 नंबरला. डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेचं ऑप्शन आहे 2 नंबरला, त्यावरती क्लिक करून आपल्या नाईट क्लबमधलाच एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 5वा फोटो आहे तिथे यायचा आहे, इथे तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली ग्लोईंग डबल्स, इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल, हा जो आपला 4 सेकंदाचा पुढचा फोटो आहे तिथून तिथला आणि त्याच्या पुढचा जो 6 सेकंदा फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 8 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचा आहे आणि व्हिडिओ 2वरती क्लिक करून तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामधून एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा, इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल, हा जो आपले 10 आणि त्याच्या मागचा 10 सेकंदाच्या टाईम लाईनला आहे ना त्याच्या तिथला फोटो आणि त्याच्या मागचा फोटो ह्या दोन्ही फोटोला ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं अशा वेळेला. ठीक आहे. त्याच्यानंतर बरोबरच्या नंबरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केलेला आहे तो सेव्ह करण्यासाठी वर जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं, इथून तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.